आता एक मोठी बातमी येते चंदीगडमधून। चंदीगडमध्ये भाजपचा महापौर आता निवडून आलाय। इंडिया आघाडीला हा एक मोठा धक्का आहे। भाजपकडे बहुमताची 4 मतं कमी असताना सुद्धा भाजपने ही यशस्वी खेळी केलेली आहे। जी जबाबदारी होती विनोद तावडे यांच्यावर आणि ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। विनोद तावडे यांची खेळी यशस्वी झालेली आहे आणि तिथली सगळी समीकरणं फिरली आहेत आणि चंदीगडचं महापौर पद हे भाजपकडे खेचून आणण्यात विनोद तावडे यांना यश आलंय। इंडिया आघाडीकडे एकूण 20 मतं होती, भाजपला 4 मतं कमी पडत होती महापौर पदासाठी। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सोमेश कोलिया आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेमकी काय रणनीती आखली होती विनोद तावडेंनी? भारतीय जनता पक्षाने हा एकूणच निवडणुकीचा मुद्दा आणि महापौर पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता, कारण इंडिया आघाडीला धक्का देणं आणि इंडिया आघाडी ही एकत्रित नाहीये असा मेसेज या निवडणुकीतून दिला जाणार होता। आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दोघांचे मिळून जवळपास 20 नगरसेवक 20 मतं त्यांच्याकडे असताना सुद्धा चंदीगड महानगरपालिकेमध्ये भाजपलाच यश मिळवता आलंय आणि भाजपकडे 4 मतं कमी होती, त्यांच्याकडे एकूण मतं फक्त 15 होती। पण तरी सुद्धा भाजपने या गुप्त मतदानामध्ये एक यशस्वी रणनीती आखून इंडिया आघाडीला पुन्हा एक मोठा धक्का दिलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय की भाजपचे जे उमेदवार होते मनोज सोनकर तेच आता चंदीगडचे महापौर होतील अशी स्थिती सध्याची आहे। यासाठी खास जबाबदारी विनोद तावडेंना केंद्रीय नेतृत्वाने दिली होती। बिहारचं मिशन फत्ते झाल्यानंतर ताबडतोब ते चंदीगडला निघाले होते आणि चंदीगडला जाऊन गेले 2 दिवस याच सगळ्या विषयीची रणनीती चंदीगडमध्ये आखली गेली की कशा प्रकारे चंदीगड महानगरपालिकेतील महापौर पदाच्या जागेवर भाजपचाच माणूस बसला पाहिजे आणि इंडिया आघाडी एकत्रितपणे मतदानही करू शकत नाही महापौर पदासाठी, हा मेसेज द्यायचा होता। आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये सख्य नाहीये हा मेसेज द्यायचा होता आणि त्या अशा प्रकारे महापौर आपला बसवल्यानंतर भाजपला तो मेसेज देणं यशस्वीपणे शक्य झालंय। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।